को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. नाही, आता परवाच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घरातील प्रीपेड मीटर आणि शेतीचे प्रीपेड मीटर याबद्दलचं विधान केलेलं होतं. मला वाटते हे जे शेतकऱ्यांना त्रास देणारे आणि घराघरी ग्राहकांना त्रास देणारे जे प्रीपेड मीटर आहेत त्याबद्दल फेरविचार निश्चितपणाने शासन करेल. तर शक्तीपीठ महामार्गाला देखील अजूनही विरोध होताना पाहायला मिळतं. अजूनही त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही, फक्त भूसंपादन होतं केल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही भूमी संपादनाची प्रक्रिया थांबवलेली आहे आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून आम्ही हा प्रकल्प लादणार नाही. त्यामुळं आता मला वाटतं की लवकरात लवकर हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं यामध्ये यशस्वी होऊ. कशाबद्दल नाही, आता आपल्याला माहिती आहे की आम्ही शासनात सहभागी झाल्यापासून भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल अजितदादांचा, आमची हीच भूमिका राहिलेली आहे की सर्व समाजांना आरक्षण कसं देता येईल. एका आरक्षण दिलेल्या समाजाचं आरक्षण न काढता त्याच्या हक्काचं न देता त्यांना कसं ते मिळवून देता येईल. आणि आता जे ओबीसी असेल किंवा मराठा आरक्षण असेल यामध्ये समन्वयानं मार्ग काढून वास्तविक अशा पद्धतीनं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडणं हे अतिशय वाईट आहे. यासाठी तिन्ही सरकारमधील पक्ष आणि सरकार यासाठी प्रयत्न करेल आणि सर्व समाज घटकाचं समाधान करण्याचा प्रयत्न होईल. ताजा असताना गुलाबराव पाटील सुद्धा म्हणतात की जळगावमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडत आहेत. तर एक मंत्री अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात, त्यामुळे सध्या काय नाही, मला त्याच्यातली माहिती नाही. परंतु एका मंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली, त्याची चौकशी करणं हे उत्पादन शुल्क खातं तात्काळ त्याची कारवाई करेल. पुण्याची परिस्थिती सध्या ओढता कोणी अशी सरकारी साखर कारखान्यावर कारवाई केल्याची माहिती आहे. खरं तर या संदर्भात महाराजांचे केपी पाटलांनी केलेलं स्वागत आणि त्यानंतर झालेली कारवाई असं हे बघा, तुम्हाला तुमच्यासमोर सुद्धा ज्या दिवशी आपण प्रसारमाध्यमासमोर बोललो होतो, केपी पाटलांनी घाई गडबडीनं जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय मंडलिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो, हे मलाही आवडलं नव्हतं. आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये केपी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या. परंतु ही जी कारवाई आहे याचासुद्धा मी निषेध करतो. तुम्हाला महाविकास आघाडीकडे केपी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावरच तुम्ही इन्कम टॅक्स किंवा ईडी छापा घालायचा. हो, 65,000 सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे आम्हाला काही आवडलेलं नाही. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. केपी पाटलाच्या मालकीचा दुधगंगा बेदगंगा कारखाना नाही, हा 65,000 सभासदांच्या मालकीचा आहे. राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही. या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो. ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळं सहानुभूती ज्यादा मिळणार केपी पाटलांना. आता त्या पद्धतीनंच असं दिसते ना. यापूर्वीसुद्धा 6 महिने लायसन्स अडवलेलं होतं. अनेक हे पद्धत बरोबर नाही, योग्य नाही. हे त्या वेळेला, कारण हा सभासदांचा कारखाना सहकारी कारखाना आहे. नाही, मी त्या मंत्री महोदयाशी बोलेन. वास्तविक अशा सहकारी कारखान्याला घालणं बरोबर नाही. तुम्हाला व्यक्तिगत काय कारवाई करायचं तर केपी पाटलावर करावी ना. आपल्या विरोधकावर करायचं असेल तर आपण करू शकता, परंतु अशा पद्धतीने योग्य नाही. कारण त्या कारखान्याचा मी घटक आहे, नेता आहे मी. नाही, मला काय कुणी सांगितलं मला माहिती नाही. परंतु उत्पादन शुल्क खात्यानं ज्या घाईगडबडीनं घातलेल्या आहे त्यामध्ये संशयाला जागा आहे. अनिल परमाने आता एक सचिवांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्रात ते असं म्हणतात की मुंबईतले सरकारची भूमिका काय आहे.
काय म्हटलं? ओबीच्या नोंदी सापडल्या त्यांना देखील आरक्षण द्यावं. नाही नाही, ओबीसीमध्ये अनेक मुस्लिम जाती आहेत, त्यांना आज ओबीसीचं आरक्षण मिळते. आता जरांगेंना नक्की काय म्हणायचं आहे ही मी माहिती घेईन आणि त्यावर वक्तव्य करेन. साहेब, हद्दवाढीच्या संदर्भात कोल्हापूर बंदच्या वास्तविक हद्दवाढीचा प्रश्न हा कोल्हापूर लगतच्या 6 तरी गावांचा सोडवायचं असं पालकमंत्री म्हणून माझी भूमिका होती. माझं आणि मुख्यमंत्री महोदयांची याबद्दल चर्चाही झाली होती, परंतु लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये राहिलेलं होतं. आता मुख्यमंत्री महोदयाशी पुन्हा बोलून आणि मी आता विधानसभेच्या निवडणुका पुन्हा जवळ येणार असल्यामुळं हा प्रश्न कितपत सुटेल यावर मला सुद्धा म्हणजे मी साशंक आहे. अजित पवारांनी देखील ठीक आहे, अहो ती जनता ठरवेल ना. आता लोकसभेचा आणि विधानसभेमध्ये किती फरक असतो हे अनेक वेळा बघितलेलं आहे आपण. एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये लाख मताचा फरक असतो आणि विधानसभेत लाख मतानं तो विजयी होतो. म्हणजे 2 लाख मतं जादा मिळतात त्याला, 1 काढून 1 लाख जादा. त्यामुळे हे ते वातावरण वेगळं, हे वातावरण वेगळं. साहेब, अनिल परबांनी आता सचिवांनी एक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये ते म्हणतात की मुंबईमध्ये जी घरं होणार आहेत ती मराठी माणसांसाठी थोडी राखीव ठेवा, आरक्षित ठेवा, जेणेकरून जातीय तेढ निर्माण होणार नाही, वेगवेगळ्या धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही. त्यांची वस्तुस्थिती काय मला माहिती नाही, परंतु अनेक सोसायट्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार होतात ही माहिती अनेक वेळा आम्हाला मिळालेली आहे. असं कायद्यानं जर बंदी घातली तर मग काय आपोआपच प्रश्न मिळतील किंवा असं करता येणार नाही. प्रत्येक जाती धर्माला त्या सोसायटीमध्ये पैसे मिळून भरून त्याला अधिकार मिळाला पाहिजे, मग हा प्रश्नच उत्पन्न होणार नाही. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.